नमस्कार शेतकरी मित्रांनो, राज्य सरकार आणि केंद्र सरकारने आताच काही मिनिटांपूर्वी दोन अतिशय महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत। याबद्दल माहिती पाहणार आहोत। मागील वर्षी जानेवारी महिन्याच्या कांदा दरात मोठी घसरण झाली होती, त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष पाहता राज्य सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना 1 फेब्रुवारी 2023 ते 31 मार्च 2023 या कालावधीत विक्री केलेल्या कांद्याला प्रति क्विंटल 350 रुपये अनुदान देण्याची घोषणा केली होती। आणि आता शेतकरी मित्रांनो, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये कांद्यावरील निर्यात बंदी उठवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यासोबतच मंत्री समितीने 3 लाख मेट्रिक टन कांदा निर्यातीला मंजुरी दिली आहे। देशातील कांद्याच्या वाढत्या किमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारने निर्यात बंदीचा निर्णय घेतलेला आहे। ही निर्यात बंदी 31 मार्च 2024 पर्यंत होती, मात्र सरकारने त्याआधीच निर्यात बंदी उठवण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सुरू आहे। याच दरम्यान आता शाळेच्या आवारात असणाऱ्या पानटपऱ्याबाबतही राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलेला आहे। शाळेपासून 500 मीटर अंतरावर असलेल्या पानटपऱ्या बंद करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतल्याची माहिती समोर आली आहे। शाळेतील 500 मीटर अंतरावर असलेल्या पानटपऱ्या बंद करण्याचा निर्णय सरकारने घेतल्याची माहिती मंत्री धर्मराव बाबा अंतराम यांनी दिली। आपल्या राज्यात गुटखाबंदी पूर्णपणे बंद करायची आहे, यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। आम्ही एक बिल पास केले आहे, ते राष्ट्रपतीकडे सहीसाठी गेले आहे। तो कायदा झाला तर आपण आरोपीवर मोठी कारवाई करू शकतो। तसेच आता येथून पुढे ही कारवाई सुरूच राहणार, असेही मंत्री धर्मराव बाबा अंतराम हे म्हणाले आहेत। केंद्र आणि राज्य सरकारने घेतलेले हे दोन मोठे निर्णय शेतकऱ्यांसाठी आणि इतर पालकांसाठी, नागरिकांसाठी खूप महत्त्वाचे। त्यामुळे आपण थोडासा वेळ काढून हा व्हिडिओ इतर नागरिकांपर्यंत देखील नक्कीच शेअर करा।